संक्रांत म्हणजे काय? तर मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यालाच मकर संक्रांती म्हणतात. यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला सेलिब्रेट केली जाणार आहे आणि सूर्य हा 3 वाजून 13 मिनिटाला मकर राशीमध्ये प्रवेश करेल. आपल्याकडे मकर संक्रांती 3 दिवसाची सेलिब्रेट केली जाते. पहिला दिवस असतो भोगीचा. यावर्षी भोगी ही 13 जानेवारीला आहे. भोगीच्या दिवशी आपण सर्व बारा मिसळीची मोकळी भाजी बनवतो, त्यामध्ये तीळ ॲड करतो आणि बाजरीची भाकरी खातो. त्याच प्रकारे काही महिला घरी सुवासिनींना बोलवून वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि पानांचे विडेही देतात. 14 जानेवारीला मकर संक्रांती सेलिब्रेट केली जाणार असून त्याचा जो पुण्यकाल आहे तो 3 वाजून 13 मिनिटाला आहे. तो 6 वाजून 16 मिनिटापर्यंत राहील. तर मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या काही सुवासिनी असतात, बायका असतात, त्या एकमेकींना वेगवेगळे जे काही आवाहन आहेत ते देतात. हळदी-कुंकवाला बोलवतात. आमच्या प्रथेनुसार आमच्याकडे बायका मंदिरामध्ये जमा होतात. एकमेकांना तिळगुळ देतात आणि हळदी-कुंकवाचे आदान-प्रदान करतात. आणि संक्रांतीच्या नंतर जो दुसरा दिवस असतो त्याला किंक्रात किंवा आमच्याकडे कर म्हटलं जातं. या दिवशी लहान मुलांचे बोरहाण पण केलं जातं आणि याच दिवशीपासून खूप महिला जो हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो तोही सुरू करतात. तर असा हा मकर संक्रांतीचा सण आहे. तर या दिवशी सूर्याची जी काही एक म्हणजे प्रवेश आहे मकर राशीमुळे, त्यामुळे या दिवसाचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. आणि याच दिवशी खूप सारे लोक खिचडीही वाटप करतात. खिचडीच नव्हे तर खूप सारे काही पुण्य काम असतात, दानधर्म असतात, याच दिवशी करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी वेगवेगळ्या रेमेडीज असतात, त्याही लोक मकर संक्रांती दिवशी करतात. युजुअली मकर संक्रांती दिवशी तिळाचे दान केले जाते, तेलाचे दान केले जाते. त्याचप्रमाणे गोरगरिबामध्ये काही कपडे, स्टीलची भांडीही वाटली जातात, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये शनीचा किंवा राहू-केतूचा काही प्रॉब्लेम आहे तो कमी व्हावा म्हणून या रेमेडीज केल्या जातात. जर तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नसेल तर नॉर्मली लोक धान्याच्या वेगवेगळ्या खिचड्या बनवूनही लोकांमध्ये वाटप करतात. असा हा मकर संक्रांतीचा सण. थँक यू. हरे कृष्णा. हॅपी मकर संक्रांती टू ऑल.